सुरुवातीला बातमी महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भातली। मुंबईची आहे बातमी। काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या पाठोपाठ आमदार नसीम खान, गुरुदास कामत, कृपाशंकर सिंग यासारख्या नेत्यांनी देखील मुंबई महानगरपालिकेच्या प्रचारामधनं काढता पाय घेतल्याचं समजतंय। अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत आहेत। अक्षय, काय घडतंय नेमकं काँग्रेसमध्ये? अश्विन, काँग्रेसमध्ये जी गडबाजी आहे ती मुंबई काँग्रेस आणि मुंबई महानगरपालिकेच्या निमित्तानं नेहमीच बघायला मिळाली। नुकतंच 2 दिवसांपूर्वी या ठिकाणी जे प्रभारी आहे महाराष्ट्राचे मुंबई काँग्रेसचे, ज्यांच्यावर निवडणुकीची जबाबदारी सोपवली होती, भूपेंद्र हुड्डा यांना या संपूर्ण गडबाजीमध्ये हस्तक्षेप करावा लागला होता। तरी संजय निरुपम यांनी जवळच्या व्यक्तीला सीट्स दिल्या, उमेदवारी दिली असा आरोप आहे। जागा वाटपामध्ये फक्त संजय निरुपम यांनी मनमानी पद्धतीने हवी त्याला सीट दिली। त्यामुळं यांनी ज्यांचं रिकमेंडेशन केलं होतं, नारायण राणे असो, नसीम खान असो, कृपाशंकर सिंग आणि त्या पाठोपाठ गुरुदास कामत, ह्या चौघांनी ज्या उमेदवारांसाठी रिकमेंडेशन केलं होतं, त्यांचं नाव सुचवलं होतं, त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली। त्यामुळे हे संपूर्ण नेते नाराज आहे। यांची आज आपापसामध्ये चर्चा झाली आणि या चर्चेनंतर ते चारही नेते मुंबईच्या प्रचारासाठी फिरणार नाही असं या 4 नेत्यांच्याकडनं सांगण्यात येतं। अश्विन, धन्यवाद अक्षय या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।